Hello friends, now we will discuss another numerical on development of lateral surfaces of the cone. A numerical is given a right circular cone of base diameter 50 mm and axis height 60 mm has its base in HP. Draw the DLS, that is development of lateral surfaces of cone. इथं बघा आपल्याला न्यूमरिकल दिलंय, एक क्वेश्चन दिलाय आपल्याला, त्याचा आपल्याला डेव्हलपमेंट काढायचंय कोनचं. तर त्या कोनचा बेस डायमीटर जो आहे तो दिलेला आहे 50 mm, डायमीटर दिलेला आहे आपल्याला 50 mm आणि ॲक्सिस साईड दिलेली 60 mm. तर आपण इथं आता पहिल्यांदा टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसणार, तो HP वर ठेवलेला आहे, म्हणजे तो कोन जे लहान मुलांची जे आपले कोन म्हणजे काय, आपलं तुम्ही आईस्क्रीमचा कोन काढलेला आहे, तो कोन उलटा धरल्यावर आपल्याला वरती आईस्क्रीम टाकतात. तर ॲक्च्युली कोन कसा प्लेस केलेला आहे, त्याचा बेस जो आहे तो HP वर बेस केला, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आपला सपोज हा हात जर कन्सिडर केला हॉरिझॉन्टल प्लेन, त्याच्यावर तो कोन ठेवलेला आहे. ओके, तर तो कोन असा दिसणार आहे, त्याचा बेस जो आहे सर्क्युलर तो HP वर असणार आहे. ओके, तर वरतून बघितल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, एक सर्कल दिसणार आहे टॉप व्ह्यू मध्ये आणि सेंटरला एक पॉइंट आणि हे प्रत्येक पॉइंट जे जॉईन केलेले आपण त्याचे सर्कलचे प्रत्येक एंड पर्यंत त्याचे जनरेटर्स दिसणार आहे. ओके, तर आपण टॉप व्ह्यू मध्ये पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करून घ्या ज्याचं डायमीटर 50 mm. सांगितल्याप्रमाणे आपण टॉप व्ह्यू मध्ये एक सर्कल ड्रॉ करून घेतलेलं आहे ज्याचं डायमीटर 50 mm आहे. ओके, त्याला एक सेंटर पॉइंट मार्क केला, ही वर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतली सेंटरवरनं. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, हे जे सर्कल आहे आपलं ते 12 इक्वल पार्ट्स मध्ये करायचं. ज्या इवन नंबर मध्ये आपल्याला डिवाइड करायचं, जेवढे जास्त पॉईंट घेऊ आपण तेवढा आपल्याला ते कोणचं डेव्हलपमेंट काढायला सोपं जाणार आहे. ओके, म्हणजे तो कर्व व्यवस्थित दिसणार आहे. त्यानंतर बघा आपण हे 12 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेऊया. आपण इथं आता आपलं टॉप व्ह्यू मध्ये सर्कल जे आहे तुमचं बेस सर्कल कोणचं ते 12 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेतलेलं आहे. ह्या पॉइंट पासून आपण त्याला नेमिंग स्टार्ट केली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके, ह्या 12 हे जे 12 पार्ट्स केलेले आपण सर्कलच्या बेसचे ते आपण ॲपेक्स पर्यंत जॉईन करून घेतले. तुमच्या कोणचा ॲपेक्स जो सेंटरला दिसणार आहे तिथपर्यंत आपण ते सर्व पॉइंट्स जॉईन करून घेतले आणि त्याला जे जॉईन केलेले याला आपण काय म्हणतो, दीज आर द जनरेटर्स. याला म्हणतो जनरेटर्स. ओके, लक्षात आलं. त्यानंतर हे जे 12 पार्ट आपण केलेले कोनचे बेसचे ते आपण वरती प्रोजेक्ट करून घेणार आहोत. आपण ते प्रोजेक्ट करूया. सांगितलेल्या पद्धतीने आपण हे जे 12 पॉइंट्स आहेत आपले बेस सर्कलचे कोनच्या ते आपण फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करून घेतलेले आहे. ओके, त्यानंतर इथे एक रेफरन्स लाईन ड्रॉ केली आहे XY लाईनच्या वरती थोडासा गॅप सोडून. आपण हे जे प्रोजेक्ट केलेले पॉइंट्स आहेत ते नेमिंग इथं देऊन घेऊया आपण. ओके, हा पॉइंट बघा हा प्रोजेक्ट केलेला आहे 7, फ्रंट व्ह्यू मध्ये देताना आपण नोटिफिकेशन देतो डॅश. त्यानंतर हा पॉइंट बघा, या पॉइंटला 6 आणि 8, आता इथं 8 डॅश आणि 6 डॅश. ओके, हा पॉइंट आला. त्यानंतर हा पॉइंट बघा 9 आणि 5, म्हणजे हा पॉइंट झालाय तुमचा 9 डॅश 5 डॅश. ओके, दिसतंय. त्यानंतर हा सेंटर पॉइंट बघा, हा ॲक्सिसचा ॲपेक्सचा 10 4 आणि O हे तिन्ही पॉइंट इथं आलेले. तर आता 10 बघा 10 डॅश नंतर 4 डॅश आणि हा O इथं आहे. तो O इथं नाही द्यायचा. O काय आहे, ॲपेक्स आहे, तो किती डिस्टन्स वर दिलेला आहे, ॲक्सिस हाईट ऑफ 60 mm. तर ह्या पॉइंट पासून 60 mm वर एक मार्किंग आपण करून घेणार आहोत कंपास थ्रू आणि ह्या पॉइंटला नाव द्यायचंय O डॅश. लक्षात आलं. त्यानंतर पुढचा पॉइंट बघू 11 आणि 3, ते इथं देऊया 11 डॅश आणि 3 डॅश. त्यानंतर बघा इथं काय 12 आणि 2, तर इथं नाव द्यायचं 12 डॅश आणि 2 डॅश आणि हा शेवटचा जो पॉइंट आहे हा 1, तर हा झाला 1 डॅश. ते नेमिंग देताना सगळ्यात महत्त्वाचं असतं, हे नेमिंग व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. फ्रंट व्ह्यू मध्ये आपण डॅशने नोटिफिकेशन देतो आणि याच्यामध्ये नोटेशन काय देतो, ओनली स्मॉल नंबर्स. ओके, हे झालं.
त्यानंतर काय करायचं, आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हे अपेक्स पासून हे जे बारीक पॉईंट आपण ड्रॉ केलेले ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे, ते आपण जॉईन करून घेऊया. आपण आता इथं सांगितल्याप्रमाणे हे जे जनरेटरचे पॉईंट आपण बेस सर्कलला 12 पार्ट्स आहेत, ते 12 पार्ट जनरेटरच्या साहाय्याने आपण अपेक्स पर्यंत जोडून घेतलेले आहेत. ते जोडल्यानंतर डार्क लाईन जी दाखवायची ती आउटलाईन दाखवायची असते, म्हणजे O to 7 डॅश पॉईंट आणि O डॅश टू 1 डॅश पॉईंट, 1 डॅश टू 7 डॅश पॉईंट, हे जे आउटलाईन आहे ते डार्क दाखवायचं आणि हे बाकीचे जे जनरेटर्स आहेत ते फेंट दाखवायचे. ओके. त्यानंतर बघा ही जी बेसची लाईन आहे तुमची बेसची, ती आपण इकडे प्रोजेक्ट करून घेणार आहोत आणि O डॅशची लाईन, अपेक्सची लाईन सुद्धा इकडे आपल्याला प्रोजेक्ट करून घ्यायची, ती आपण करून घेऊया. आता इथं बघा ही करतोय, हे आता बेसची लाईन आपण प्रोजेक्ट केली आणि O डॅशची लाईन प्रोजेक्ट केली आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट काढायचं आहे कोणचं, तर ते कोणचं डेव्हलपमेंट काढण्यासाठी आपण इथं ही जी स्लॅटिंग एज असते तुमची ह्या कडाची, ती आपल्याला त्याला पॅरलल एक लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याचं डेव्हलपमेंट काढायचं आहे. तर इथं आपण O डॅश जो पॉईंट आहे तो इथं मार्क करूया काही अंतरावर. तर डेव्हलपमेंट काढताना आपण त्याला नाव देत असतो कॅपिटल O. ओके. तसाच हा 1 पॉईंट, हा जो शेवटचा जो जनरेटर असतो तो इकडे आपल्याला ओढायचा आहे आणि ही O डॅश 1 डॅश जी लाईन आहे त्यालाच पॅरलल आपण O to 1 इथं ड्रॉ करून घेणार आहोत. सांगितलेल्या प्रमाणे आपण O to 1 ही लाईन O डॅश टू 1 डॅशला पॅरलल इथं ड्रॉ करून घेतलेली आहे काही अंतरावर. त्यानंतर बघा आपल्याला थिटा कॅल्क्युलेट करावं लागतं. कोन किंवा पिरॅमिड जर असेल तर आपल्याला याचं डेव्हलपमेंट कसं येतं, या कोनिकल सेक्शन मध्ये येतं. तर आपला हा आर्क सेक्टर जो आहे तो किती अंतरापर्यंत आपल्याला ड्रॉ करायचा आहे ते बघून घ्या. त्यासाठी इथं अँगल येणार आहे आपल्याला, तो अँगल आपण थिटा म्हणूया. तर तो थिटा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू स्मॉल r अपॉन कॅपिटल R इंटू 360 इंटू 360. तर हे कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला इथला थिटा भेटणार आहे. तर हा R बघा काय, तुमचा हा स्मॉल r असतो तुमचा बेसचा रेडियस, कोनिकल बेस जो आहे त्या बेसचा रेडियस असतो. ओके. आणि हा कॅपिटल R जो आहे तो असतो तुमच्या जनरेटरची लेंथ, जनरेटर लेंथ. ओके. तर हे बघा आपण इथं डायमेन्शन नुसार ही फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याचा डायमीटरचा किती 50 mm डायमीटरचा आपण इथं सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. हा बेस आहे कोणचा, त्याचा अपेक्स आलाय, त्याची हाईट घेतलेली आहे दिल्याप्रमाणे 60. ओके. त्यानंतर ही स्लॅन्टिंग एज आपल्याला इथं भेटलेली आहे, हे पॉईंट जॉईन केल्यानंतर हा 1 पॉईंट, एंड पॉईंट आणि त्याचा अपेक्स पॉईंट. तर ह्या जनरेटरची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ती कॅल्क्युलेट केली तर ती किती येते बघा, आपली ही कॅल्क्युलेट करूया आपण. तर ही जी लेंथ आलेली आहे आपली ती आहे टोटल 65. ओके. तुम्ही व्यवस्थित जर बघितलं कसं फाइंड आउट करायचं ते, तर ती लेंथ आपल्याला 65 येणार आहे. ओके. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी अजून एक पद्धत आहे बघा, ही स्लॅन्टिंग एजची लेंथ बघण्यासाठी. हा तुम्ही जर बघितला तर हा एक्झॅक्ट राईट अँगल ट्रायंगल होतो हे. ओके. आणि पायथागोरस थेरम नुसार तर आपल्याला इथं हा सेंटर पॉईंट तर हा एंड पॉईंट किती येणार आहे, हे डायमीटर टोटल 50 आहे तर हे किती येणार आहे 25. ओके. ही साईड आपल्याला माहिती आहे, म्हणजे ही हाईट आपल्याला 60 दिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता तुमच्या जनरेटरची लेंथ किती आहे. ओके. तर ती आलेली आपली 65. किंवा आपण तुम्ही ड्रॉ केल्यानंतर तुम्ही हे ट्रू लेंथ मोजून घ्यायचं स्केलवर, ते आलं तर तुमचं फिगर राईट आहे. ओके. त्यानंतर बघा आपण थिटा कॅल्क्युलेट करूया. तर थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी हा जो अँगल येणार आहे आपला सेक्टरचा, आर्क सेक्टरचा, तो किती येणार आहे थिटा. तर तो कसा काढायचा आहे, स्मॉल r आपण कॅपिटल R इंटू 360 डिग्री. ओके. तर इथं न्यूमरिकल हा जो फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये बघा स्मॉल r सांगितलेलं आहे तुम्हाला बेस रेडियस आहे आणि कॅपिटल R काय तुमचे जनरेटर. आता जनरेटरची लेंथ आपण इथं ड्रॉ फाइंड आउट केलेली आहे आणि बेस रेडियस आपल्याला न्यूमरिकल मध्ये दिल्याप्रमाणे तुमचा डायमीटर किती होता 50, त्यामुळे तुमची रेडियस किती येणार आहे
25 ओके अपॉन तुमचं जनरेटरची लेंथ किती आलेली आहे 65 इंटू 360 मग इथं तुम्हाला तुमचा थिटा भेटणार आहे हे तर आहे आपलं 138.46 डिग्री तर ह्या लाईनपासनं तुमचा प्रोटेक्टर इथं ठेवायचा आहे आणि प्रोटेक्टर ठेवल्यानंतर 138 डिग्रीपर्यंत एक पॉईंट इथं मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर ती लाईन ड्रॉ करून घ्यायची ओके सांगितल्याप्रमाणे आपण इथं थिटा अँगल मार्क करून घेतलेला आहे ओ पासनं ओके तर हा पूर्ण जो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण तो बघा किती आलेला आहे 138.46 म्हणजे तो अप्रॉक्सिमेटली आपल्याला घ्यायचा आहे 139 ओके तो इथं मार्क केला तो केल्यानंतर बघा हा जो आर्क आलेला आहे तो आर्क आपल्याला 12 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे म्हणजे 138.46 डिग्री जे आहे जे आपण 138 घेतलं तरी चालेल ते 138 आपण घेतलं इथं अँगल तो आपल्याला 12 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे तर 138 डिवायडेड बाय 12 तो अँगल घ्यायचा आणि त्या अँगलवर आपल्याला इथं लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहे म्हणजे ते जनरेटर्स आपले हे जे 12 इक्वल पार्टमध्ये काय करायचं कारण आपला हा जो बेस आहे जो आपण बेसचा डेव्हलप केलेला आहे तर तो आपल्याला 12 पार्ट्समध्ये आपण केलेला आहे म्हणून इथं 12 पार्टमध्ये करायचं आहे ओके हा जर 6 पार्टमध्ये केला तर हे सुद्धा आपल्याला 6 पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल 4 पार्टमध्ये केला तर हा सेक्टर सुद्धा आपल्याला 4 पार्टमध्ये करावं लागेल इथं आपण केलेलं आहे 12 इक्वल पार्ट्समध्ये म्हणून आपण इथं त्याचे 12 इक्वल पार्ट्स करून घेणार आहोत तर ते आपण करूया इथं बघा 1 मिनिट हा एक पॉईंट दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11 12 ओके हा इथं मार्क करून घेतलेले तर त्याचे आपण त्याला नेमिंग देऊया आल्यावर त्याला आपण नेमिंग देतोय हा जरा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हा शेवटचा परत येतो 1 ओके हे आपल्याला आलेलं आहे हे आपण डार्क लाईन जॉईन करून घेणार आहोत हा कर्व डार्क काढायचा आहे हा कर्व डार्क झाला हा O21 हा डार्क असतो आणि बाकीचे हे जे जनरेटर्स आपल्याला ड्रॉ करायचे ते फेंट असतात ओके ते जनरेटर आपण असे डिवाइड करू शकतो अजून एक पद्धत तुम्हाला सांगतो हे पॉइंट मार्क करण्यासाठी हे जे गॅप आहे आपला टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय 1 to 12 1 to 2 1 to 12 हे तर सगळे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो त्याच्यामुळे हे सारखेच असणार आहे मग एवढं डिस्टन्स आपल्या कंपास मध्ये घ्यायचंय ते 1 पॉइंट वर ठेवायचंय आणि हा आर्क आपण ड्रॉ करून घ्यायचा आणि ते प्रत्येक ठिकाणी तेवढ्या मापाचे आपण जोपर्यंत 1 to 1 येत नाही 12 पार्ट नंतर हे 12 पार्ट्स आपले मार्क झाल्यानंतर शेवटचा जो 1 पॉइंट येतो तिथनं आपला अपेक्स जॉईन करून घ्यायचा ऑटोमॅटिकली आपल्याला हा जो अँगल आहे तो अँगल हे कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे येतो हा ॲक्युरेट झाला पण ज्यावेळेस आपण डायमेन्शन्स घेतो या लेन्सचे तर जसं आपल्याला इथं पॉईंटमध्ये आलेलं आहे तर ते टोटल जो आपला चेंज असतो टोटल आपला जो चेंज भेटणार आहे या डायमेन्शनियन कॅल्क्युलेशन मध्ये जो फरक असतो तो 1.5 ते 2% असतो आणि ते अलाउड असतो ओके ड्रॉइंग मध्ये कारण कोणाचे इट डिपेंड्स अपॉन द इन्स्ट्रुमेंट आणि त्याचे ॲक्युरेसी ठीक आहे इथपर्यंत झालं तर आपण हे जनरेटर्स जॉईन करून घेणार आहोत अपेक्स पर्यंत अशा पद्धतीने आपण हे जनरेटर्स सर्व जॉईन करून घेतलेले O पासून 1 पर्यंत हे जे नेमिंग आहे ते आपण कॅपिटल मध्ये देत असतो सपोज इथं लेटर्स जर दिले असते आपण तर कॅपिटल मध्ये डेव्हलपमेंट मध्ये कोणतं जे नोटिफिकेशन देतो आपण नंबर याला हे करतो नेमिंग करतो तर ते कॅपिटल मध्ये करायचं असतं फ्रंट व्ह्यूचं आपण डॅश मध्ये केलेलं आहे आणि टॉप व्ह्यूचं स्मॉल लेटर्स मध्ये ओके तर अशा पद्धतीने आपला हा कोनचा जो डेव्हलपमेंट आहे म्हणजे या कोनला जर पेपर रॅप केला आणि तो जर परत उंगडावला किंवा आता शीट मेटलचा आपल्याला कटिंग जे करायचं आहे ते ह्याप्रमाणे आपल्याला हा जो डेव्हलपमेंट काढलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला तो शीट कट करावा लागणार आहे फ्लॅट शीट आणि असा कट केल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला वाउंड करू ज्यावेळेस आपण तो फोल्ड करू किंवा रिक्वायर्ड शेप जो भेटणार आहे तो आपल्याला असा भेटणार आहे त्याचा आपण कोन एक्झॅक्टली बनवू शकतो समजलं सर्वांना ही प्रोसेस थँक्यू